तुम्हालाही वांग्याची कापं आवडतात का? तर मग हा व्हिडिओ नक्की बघा. सर्वात आधी मी एक मोठं वांगं घेतलंय. ते स्वच्छ असं धुवून घेतलंय. त्यानंतर त्याची अशा प्रकारे कापं केली आहेत. त्यामध्ये मी हळद पूड घातली आहे, मिरची पूड घातली आहे, चवीनुसार मीठ घातलंय आणि त्यानंतर त्यामध्ये कोकम ॲड केले. असा हा सर्व मसाला कापांच्या दोन्ही साईडला मी लावून घेतलाय, जेणेकरून आपली कापं अशी छान तयार होतील. त्यानंतर रवा घेतला आणि त्या रव्यामध्ये ही कापं डीप केली आहेत, म्हणजे दोन्ही साईडनं छान मस्त रवा लागेल. आणि त्यानंतर शॅलो फ्राय करायला मी तव्यावर ठेवली आहेत. अशी 1 बाय 1 सगळी कापं मी आता तव्यावर घातलेली आहेत. वरून तेल घातलंय, म्हणजे छान अशी आपली कापं तयार होतील. एक 5 मिनिटानंतर त्याची एक साईड फ्राय झाल्यानंतर मी दुसरी साईड म्हणजे परतून घेतली, जेणेकरून आपली दुसरी साईड पण अशी मस्त फ्राय होईल. आणि आपली कापं तयार होताना दिसतायत इथे. छान मस्त आपली क्रिस्पी कापं आता तयार झालेली आहेत. मी ती आता सर्विंग प्लेटमध्ये काढते. छान अशी मस्त चमचमीत चवदार कापं तयार आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मस्त वांग्याची कापं.